students, today we are going to see the human health and disease. काल आपण बघितलं होतं ह्युमन हेल्थ अँड डिसीज मध्ये व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ हेल्थ अँड द इम्युनोलॉजी अँड द कन्सेप्ट ऑफ इम्युनिटी. The chart we have seen the basic chart of the immunity, the types of immunity that we have seen yesterday. Now in details we are going to see that chart and the types of the immunity. So immunity, what is the immunity? What is immunology? Immunology, then immunity that you come to know. The next part that we are going to see, that is, we have seen this one, the concept of the health. Now we are going to see so this was the chart. Yesterday we have seen about the immunity, innate immunity and acquired immunity. The immunity by birth that we can say as innate immunity. Acquired immunity we have acquired, the name itself it suggests. आणि ॲक्वायर्ड मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन प्रकारे लक्षात घ्यायचे, हे एवढ्या नावांमध्ये कन्फ्युज न होता. ॲक्वायर्ड इम्युनिटी ही ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह अशा पद्धतीने सिम्पलर फॉर्म मध्ये हे लक्षात घ्यायचंय. ऍक्टिव्ह इम्युनिटी, पॅसिव्ह इम्युनिटी. ऍक्टिव्हचे परत प्रकार आहे नॅचरल आणि आर्टिफिशियल. पॅसिव्हचे परत प्रकार आहे नॅचरल आणि आर्टिफिशियल. तर या पद्धतीने पॅसिव्ह जी इझिली याचं डिस्क्रिप्शन आपण घेणार आहोत इन डिटेल. इन शॉर्ट इथे मी तुम्हाला प्रत्येकाचं डिस्क्रिप्शन सांगते की इन्नेट इम्युनिटी बाय बर्थची ऑलरेडी इम्युनिटी आपल्याला असते ती त्याला आपण म्हणतो इन्नेट इम्युनिटी. आणि जी आपण ॲक्वायर्ड करतो व्हेन वी फेस द एन्व्हायरमेंट मध्ये ज्या ज्या पद्धतीने आपण फेस करत असतो तर आपण एन्व्हायरमेंटला ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करतो. त्यानुसार जे काही चेंजेस आपल्या बॉडीमध्ये होतात त्याला आपण म्हणतो ॲडॅप्टेशन असो. तर हे ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी म्हणून पण कन्सिडर केलं जाईल. याचे प्रकार आहेत ऍक्टिव्ह ॲज वेल ॲज पॅसिव्ह. ऍक्टिव्ह इम्युनिटीचे परत नॅचरल आणि आर्टिफिशियल आणि पॅसिव्हचे नॅचरल आणि आर्टिफिशियल. तर हे पुन्हा कन्फ्युज होण्याचा विषय म्हणजे न ठेवता ऍक्टिव्हचे नॅचरल आर्टिफिशियल आहे, मग काय प्रकार आहे पॅसिव्ह मध्ये पण नॅचरल आर्टिफिशियल. तर यासाठी सिम्पलर एक्झाम्पल्स तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. तर ही पण नॅचरल जी ॲक्वायर्ड आहे इम्युनिटी मध्ये, जी नॅचरल इम्युनिटी आहे ती नॅचरल इम्युनिटी केव्हा असते, जेव्हा एखादा जर्म्स आपल्या बॉडीमध्ये एंटर असतो आणि आपल्या बॉडीमध्ये जी इम्युनिटी नॅचरली वर्क करते ती झाली ऍक्टिव्ह नॅचरल ऍक्टिव्ह इम्युनिटी. त्यानंतर आर्टिफिशियल ॲक्वायर्ड आर्टिफिशियली ही जी ॲक्वायर्ड ऍक्टिव्ह इम्युनिटी आहे नॅचरल आणि आर्टिफिशियल. तर आर्टिफिशियल मध्ये इम्युनिटी केव्हा बिल्डअप होते, ज्या वेळेला व्हॅक्सिन्स दिल्या जातात. तर ही जी ऑलरेडी एखादा जर्म्स पॅथोजन ज्या वेळेला बॉडीमध्ये एंटर होतात तेव्हा त्या ॲक्वायर्ड मधल्या या ऍक्टिव्ह प्रकारात ही जी येते ती नॅचरल आहे, जी बॉडीमध्ये ऑलरेडी प्रेझेंट असते. त्यानंतर ही बॉडीमध्ये बिल्डअप केला जातो. जो वॅक्सिनेशन प्लॅन आजकाल राबवला जातो आपण पाहतो त्यामध्ये जी वॅक्सिनच्या द्वारे जी इम्युनिटी बिल्डअप केल्या जाते त्याला आपण म्हणतो आर्टिफिशियल, कारण ते बाहेरून इंजेक्ट केल्या जातात पॅथोजन्स. तर ती वॅक्सिनेशनची मेथड कदाचित माहिती असेल तुम्हाला किंवा आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत पुढे. तो झाला ऍक्टिव्ह इम्युनिटीचा भाग. पॅसिव्ह म्हणजे जी पास ऑन केल्या जातात ते. आता याच्यामध्ये पॅसिव्ह इम्युनिटी नॅचरली आहे, पॅसिव्ह आहे नॅचरली आहे. ती जशी मदर टू चाइल्ड जी पास आउट होतात जे अँटीबॉडीज, तर ही नॅचरल कंडिशन मध्ये ॲक्वायर्ड केलेली पॅसिव्ह इम्युनिटी आपण त्याला म्हणू, जी नॅचरल फॉर्म मध्ये आहे. की तिथून जे मॉलिक्युल्स आहेत जे अँटीबॉडीज आहेत ते मदर टू चाइल्ड पास आउट होतात. आणि आर्टिफिशियल मध्ये एक्झाम्पल प्रॉपरली लक्षात घ्यायचंय. आणि हा नॅचरल प्रकार झाला. आणि आर्टिफिशियल प्रकार काय आहे पॅसिव्ह इम्युनिटीचा. आर्टिफिशियल मध्ये काही अँटीबॉडीज ज्या रेडीमेड तयार केल्या गेल्या असतात. फॉर एक्झाम्पल हायपर इम्युनाइज हॉर्सेस आहे, कुठल्या तरी अॅनिमलवर प्रयोग करून त्या ज्या अँटीबॉडीज अॅनिमल मधून एक्स्ट्रॅक्ट करून जेव्हा ह्युमन बिंग्स मध्ये इंट्रोड्यूस केल्या जातात तेव्हा आपण त्याला म्हणतो आर्टिफिशियल. पॅसिव्ह आहे, पॅसिव्ह म्हणजे पास ऑन, इझिली पास ऑन केलेले आहे. इथे लक्षात येते ऍक्टिव्हली इथे काय केलेलं आहे, इथे वॅक्सिन तयार करून ते इंजेक्शन दिल्या जातात, इथे रेडीमेड. तर मग ही या इम्युनिटी मध्ये काय फरक आहे या दोन याच्यामध्ये, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह मध्ये मेन फरक काय आहे की ऍक्टिव्ह मध्ये आर्टिफिशियल मध्ये प्रकार जर आपण पाहिला व्हॅक्सिनचा, की वॅक्सिन प्रिपेअर्ड करून इंजेक्ट केल्या जातं.
तर हे वॅक्सिन काय आहे, हे प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे. लहानपणापासून मुलांना जो वॅक्सिनचा प्लॅन दिला जातो, तर वॅक्सिनचा पर्पज काय आहे की प्रिव्हेन्शन. आणि हे जी आर्टिफिशियल पॅसिव्ह, आर्टिफिशियल ऍक्टिव्ह, आर्टिफिशियल पॅसिव्ह मध्ये काय डिफरन्स आहे की हे जे इंजेक्शन्स आहेत अँटीबॉडीचे ते क्युअर होण्यासाठी दिल्या जातात. ज्या वेळेला एखादा डिसीज झालेला आहे आणि मग त्याला जर त्या कंडिशन मधून बाहेर काढायचं असेल तेव्हा ते डायरेक्ट अँटीबॉडीज इंजेक्शन फॉर्म मध्ये दिल्या जातात टू क्युअर. ओके, त्याला आपण म्हणणार पॅसिव्ह. आणि हे होऊ नये म्हणून ही प्रोसेस आहे, ही झाल्यावरची प्रोसेस आहे. या दोन याच्यातला मेन डिफरन्स लक्षात घ्यायचा आहे, कारण की ॲक्वायर्ड इम्युनिटीचे दोन प्रकार लक्षात घ्यायचे, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. मग ऍक्टिव्ह मध्ये नॅचरल काय आहे, आर्टिफिशियल काय आहे, याच्यामध्ये पण नॅचरल काय आहे, आर्टिफिशियल आहे. पॅसिव्ह वरून पास ऑन इझिली शब्द लक्षात घ्यायचे आहे. ऍक्टिव्ह म्हणजे जी ऑलरेडी ऍक्टिव्ह आहे बॉडीमध्ये, जी नॅचरलीच ऍक्टिव्ह आहे, तुमच्या शरीरामध्ये जी इम्युनिटी वर्क करते एखादा पॅथोजन आल्यानंतर, ती ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये ऑलरेडीच आहे, म्हणून त्याला आपण म्हणणार नॅचरल ऍक्टिव्ह. त्याच्यानंतर आर्टिफिशियल ऍक्टिव्ह केव्हा, जेव्हा की वॅक्सिन्स दिलेले आहेत की प्रिव्हेन्शन साठी, की तुमची बॉडी बिल्डअप करणार त्या पॅथोजनला फाईट करण्यासाठी, ती प्रिव्हेंटिव्ह मेजरची जी आहे ती आर्टिफिशियल ऍक्टिव्ह. आणि हा डिफरन्स लक्षात घ्यायचा आहे, एक एक एक्झाम्पल लक्षात घ्यायचं आहे. आणि नॅचरल पॅसिव्ह मध्ये मदर टू चाइल्ड जे पास ऑन होतात अँटीबॉडी, ही झाली पॅसिव्ह. आणि ही जी आर्टिफिशियल पॅसिव्ह मध्ये सुद्धा पण पास ऑन केल्या जातात डायरेक्टली, पण केव्हा, जेव्हा एखादा डिसीज झालेला आहे तेव्हा त्या अँटीबॉडीज अॅनिमल्स कडून जे एक्स्ट्रॅक्ट करून पास ऑन केल्या जातात, ती झाली आर्टिफिशियल पॅसिव्ह. एक्झाम्पल लक्षात घेतला तर कन्फ्युजन इथे होण्याचा विषय राहणार नाही. नेक्स्ट आता डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत व्हेरियस डिफेन्स मेकॅनिझम. ही जी पाहिली की इननेट इम्युनिटी, त्याला आपण म्हणणार नॉन स्पेसिफिक इम्युनिटी. देन सेकंड वन इज द ॲक्वायर्ड इम्युनिटी, ही स्पेसिफिक इम्युनिटी आहे. इननेट इम्युनिटी ही इनबॉर्न इम्युनिटी आहे. तर याचे सगळे टाइप्स आपण बघणार आहोत. त्याला नॅचरल इम्युनिटी म्हटलं जातं, कारण की ती बर्थ पासून प्रेझेंट आहे. त्यामुळे it does not depend on previous exposure of body. This is non-specific है, ठीक है, previous exposure वर depend करना नहीं. It does not depend on previous exposure to foreign substances. It is non-specific. That is operates without immune memory and secondary response and remains throughout the life of an individual. आता ही जी आहे, दिस टाइप ऑफ द इम्युनिटी, इननेट इम्युनिटी बाय बर्थ, that is does not depend on previous exposure to foreign substance means non-specific. याचाच अर्थ आहे ऑपरेट्स विदाउट इम्युन मेमरी. जसं एखादा पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये एंटर झाल्यानंतर तो पॅथोजन कोणत्या कॅटेगरीचा आहे त्याची मेमरी जी कीप केल्या जाते, तर इननेट इम्युनिटी मध्ये तसं होत नाही. इट डज नॉट डिपेंड्स ऑन प्रिव्हियस एक्सपोजर. तो डायरेक्टली ही जी इननेट इम्युनिटी आपल्याला रेडीमेड नॅचरल फॉर्म मध्ये आहे ती त्याच्यावर अटॅक करणार. and it is present remain throughout the life, ही long life असते. So operate through various types of the barriers that prevent the entry of foreign agent into the body. त्या फॉरेन पार्टिकलला आपण म्हणतो की अँटीजन. कालच आपण पाहिलं की अँटीजन अँटीबॉडी कन्सेप्ट. त्यामुळे इननेट इम्युनिटी ऑपरेट्स थ्रू व्हेरियस टाइप्स ऑफ द बॅरियर. कशा पद्धतीने इननेट इम्युनिटी ही इनबॉर्न कंडिशन मध्ये, नॅचरल कंडिशन मध्ये, ही जी बाय बर्थ आपल्याला जी इम्युनिटी मिळालेली आहे ती कशी आहे, कोणकोणते बॅरियरला अरेस्ट करते, तर या पद्धतीने आपण बघणार आहोत कोणकोणते बॅरियर्स आहे आणि कशा पद्धतीने आपलं प्रोटेक्शन हे इननेट इम्युनिटी करत असते. तर पहिला पॉइंट आहे बघा, अनाटॉमिकल बॅरियर. किती प्रकारचे बॅरियर्स आहेत ते आपण बघणार आहोत. बॅरियर्स ऑफ इननेट इम्युनिटी. अनाटॉमिकल बॅरियर आपण म्हणतो. तर अनाटॉमिकल मध्ये काय येतं, prevent the entry of microorganism into the body. They include skin and mucous membrane. आता स्किन आउटरमोस्ट बॉडी सरफेस, स्किन कशा पद्धतीने प्रोटेक्ट करते, तर स्किन म्हटल्यावर कितीतरी प्रकारचे जर्म्स बसणार. स्किनला बरेच वेळा फंगल इन्फेक्शन होऊ शकते. ओके, सो ॲलर्जेटिक कंडिशन्स आहेत, काही जणांना केमिकलची ॲलर्जी येते. स्किन हा एक लक्षात घेतला तर अनाटॉमिकल बॅरियर मध्ये काय येते ते नीट लक्षात घ्यायचंय, स्किन अँड म्युकस मेम्ब्रेन.
सो आवर बॉडी इज हॅव्हिंग मेनी ओपनिंग्स. तर हे जर्म्स तर कसे एंटर होऊ शकतात. मग इनबॉर्न जी आपल्याला इम्युनिटी मिळालेली आहे ती बॉडीला कशी डिफेन्स करत असते त्याचं एक्झाम्पल आपण पाहतो आहे अनाटॉमिकल बॅरियर, स्किन अँड म्युकस मेम्ब्रेन. तर हे प्रायमरी बेसिसवर जन्मताच या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहे, या काही आपण अडॅप्ट केलेल्या नाही. त्यामुळे दिस इज नॉट कमिंग अंडर ॲक्वायर्ड. ॲक्वायर्ड इज द डिफरंट, दिस इज द इनेट. जे जन्मतः आपल्याला प्राप्त आहे दॅट इज द फर्स्ट अनाटॉमिकल बॅरियर, स्किन. आउटरमोस्ट बॉडी सरफेस. त्यामुळे स्किन काय करत असते, हे जे नॅचरल चेंजेस आहे, पिरियॉडिक शेडिंग ऑफ द इपिडर्मल सेल्स. So it does what? Periodic shading of the that is the epidermal cells and helps to remove the microorganism on the skin surface. त्यामुळे जी रिजनरेशन पॉवर आहे, नवीन स्किन येत राहते, पिरियॉडिक शेडिंग होतं पहिले एपिडर्मल सेल्सच्या. त्यामुळे हे जे जर्म्सला प्रिव्हेंट करण्याचं हे एक माध्यम आहे. देन म्युकस मेम्ब्रेन जर म्हटलं तर म्युकस मेम्ब्रेन मध्ये ज्या डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, युरिनरी आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, दे आर सिक्रेटिंग द म्युकस. म्युकस यू नो दिस इज द स्टिकी सिक्रिशन्स ज्याच्यामध्ये ट्रॅप केल्या जातात मायक्रो ऑर्गॅनिझम्स. त्यामुळे मी म्हटलं की आपल्या बॉडीमध्ये ज्या काही ओपनिंग्स आहेत त्या ओपनिंग मध्ये सुद्धा त्यामुळे जे मायक्रो ऑर्गॅनिझम एंटर होण्याचे जे चान्सेस आहे त्याला सुद्धा प्रिव्हेंट करण्यासाठी सेकंड थिंग इज अ म्युकस मेम्ब्रेन, इंटरनल लाइनिंग ऑफ डायजेस्टिव्ह. त्यानंतर डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट आहे, रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आहे, युरिनरी आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. ते पर्टिक्युलरली म्युकस सिक्रेट करतात विच ट्रॅप द मायक्रो ऑर्गॅनिझम एंटरिंग द बॉडी. जे नोज मधून एंटर होणार आहे ते पहिलेच म्युकस मेम्ब्रेन मध्ये ट्रॅप होतात. इयर मधून सुद्धा इव्हन हे जे होतात तर मिडल इयर मध्ये आपण पाहिलं की सेल्युमिनस ग्लँड असतात. जे सेल्युमिनस ग्लँड जे आपण म्हणतो की कानातला मळ जो आहे दॅट इज द वॅक्स जे आहे त्याचं काम काय आहे, ट्रॅप करणे मायक्रो ऑर्गॅनिझम्सला. तर हे सगळं नॅचरली आहे, हे सगळं नॅचरली क्रिएट होतं आपल्या बॉडीमध्ये. त्यामुळे दिस वी कॅन कन्सिडर ॲज अ इनेट इम्युनिटी. त्यामुळे हा पहिला बॅरियर जर आपण पाहिला तर स्किन आणि म्युकस मेम्ब्रेन, मोस्ट ऑफ द पार्ट्स ऑफ द बॉडी सिक्रेटिंग म्युकस नॅसल पॅसेज मध्ये आहे. तर हे काय केलं जातं, मायक्रो ऑर्गॅनिझम्सला एंटर होऊ देत नाही बॉडीमध्ये, प्रिव्हेंट करण्याची, डिफेन्स करण्याची ही दॅट इज द फर्स्ट बॅरियर अनाटॉमिकल. ते सेकंड फिजिओलॉजिकल बॅरियर मध्ये काय येतं बघा. फिजिओलॉजिकल बॅरियर मध्ये ते बॉडी टेम्परेचर, देन द पीएच यू नो अँड बॉडी सिक्रिशन्स. वेगवेगळ्या प्रकारचे बॉडी सिक्रिशन्स आहेत हे फिजिओलॉजिकल बॅरियर म्हणून ऍक्ट होतात. हे सगळं आपण नॅचरली पाहतोय की बॉडी टेम्परेचर, बॉडीची जर हीट वाढली तर ते मायक्रो ऑर्गॅनिझम्सला अर्थात किल करणार. बघा, बॉडी सिक्रिशन प्रिव्हेंट द ग्रोथ ऑफ मेनी इन्व्हेडिंग पॅथोजन मायक्रो ऑर्गॅनिझम. इलिव्हेटेड बॉडी टेम्परेचर ड्युरिंग इन्फेक्शन, इन्फ्लॅमेशन इनहिबिट्स द ग्रोथ ऑफ मेनी पॅथोजन्स. त्यामुळे ज्या वेळेला बॉडी टेम्परेचर वाढतं त्यावेळेला ऍक्च्युअली काय होत असतं की हे मायक्रो ऑर्गॅनिझम किल करण्याची ही नॅचरल प्रोसेस आहे ज्याला की आपण म्हणतो फिजिओलॉजिकल बॅरियर. त्यानंतर पीएच म्हणजे ऍसिडिक कंडिशन्स आहेत. तर ऍसिड पणचं काम काय आहे, ज्यावेळेला स्टमक सिक्रेट्स ऍसिड, इट किल्स द मायक्रो ऑर्गॅनिझम. बॉडी सिक्रिशन्स आहेत वेगवेगळ्या पद्धतीने. तर दॅट इज बघा, ऍसिडिटी ऑफ द गॅस्ट्रिक ज्यूस ऑन स्टमक किल्स मोस्ट ऑफ द इंजेस्टेड मायक्रो ऑर्गॅनिझम. हे जे ऍसिडचं महत्वाचं काम काय आहे, जे फूड एंटर्स इनसाइड द डायजेस्टिव्ह सिस्टीम, हे जे ऍसिड आहे त्याला किल करण्याचा हा महत्वाचा रोल आहे. ऍसिडिफिकेशन फूडला देते आहे, फूडचं ब्रेकडाऊन करण्याचा जरी रोल हायड्रोक्लोरिक ऍसिडचा असला तरी सोबत मायक्रो ऑर्गॅनिझम्सला किल करणे हाच महत्वाचा रोल याच्यामध्ये येतो. त्यामुळे जे पॅथोजन एंटर होईल सो दॅट इज कन्सिडर्ड ॲज अ फिजिओलॉजिकल बॅरियर. दिस इज द बॉडी सिक्रिशन्स. बॉडी टेम्परेचर, पीएच ऍसिड अल्कलाइन कंडिशन आपण याला पीएच म्हणतो. तर दिस मीन्स दॅट पीएच यू नो. तर हे जे पीएच आहे दॅट इज मीन्स ऍसिडिटी ऑफ द गॅस्ट्रिक ज्यूस, हे पण फिजिओलॉजिकल बॅरियर मध्ये. देन लायसोझाईम जे आहे काही ब्रेकडाऊन हे जे आहे लायटिक एन्झाईम ज्याला आपण म्हणतो, तर हे जे आहे लायटिक एन्झाईम्स बॅक्टेरियोलायटिक म्हणून उल्लेख आहे. जो टीयर्स मध्ये जसं बॉडी सिक्रेशन हे एक तिसरा आपण पाहिलं, बॉडी टेम्परेचर, देन पीएच.
अँड देन बॉडी सिक्रेशन. बॉडी सिक्रेशन मध्ये हे एक एक्झाम्पल आहे टीयरचं. तर टीयर ज्या वेळेला फॉर्म होतात त्यावेळेला टीयर ग्लँड ज्या वेळेला टीयर सिक्रेट करत असतात त्यामध्ये हे एन्झाईम असतं जे लायटिक एन्झाईम आहे, बॅक्टेरियाला स्पेशली किल करतात आणि बॅक्टेरियाचा अटॅक होऊ देत नाही. आईज आर प्रोटेक्टेड. सो वेगवेगळ्या पद्धतीने जसं मी तुम्हाला म्हटलं की इयर मध्ये सुद्धा जो वॅक्स सिक्रेट होतो ज्याला सेरुमिन म्हणतो, तो वॅक्स पण मायक्रो ऑर्गॅनिझमला ट्रॅप करतो. आईज आर द ओपन थिंग. आईज मधनं हे जे टीयर ग्लँड सिक्रेट करतात टीयर, त्याच्यामध्ये हे जे एन्झाईम्स आहे, सो दॅट इज ऑल्सो अटॅक दिस बॅक्टेरिया वॉट एव्हर द मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड प्रोटेक्ट द आईज. त्यामुळे हे फिजिओलॉजिकल बॅरियर मध्ये येतात. स्किन हे अनाटॉमिकल बॅरियर मध्ये येतात. म्युकस मेम्ब्रेन, स्किन हे जे आहे ते एक्सटर्नल पार्ट मध्ये जो काही भाग आहे दॅट इज कमिंग अंडर अनाटॉमिकल, ते अनाटॉमिकल मध्ये येतात. फिजिओलॉजिकल बॅरियर मध्ये बॉडी टेम्परेचर, पीएच आणि बॉडी सिक्रेशन हे पार्ट आपण पाहिले. देन अगेन वेन व्हायरसेस इन्फेक्ट सर्टन काइंड्स ऑफ द सेल, ज्या वेळेला काही व्हायरसेसचा ज्या वेळेला अटॅक होतो आपल्या बॉडीमध्ये आणि त्या इन्फेक्ट करतात सेल्सला, त्यावेळेला इंटरफिरॉन नावाचे सबस्टन्स जे आहे ते इंटरफिरॉन सिक्रेट केला जातो विच मेक सराउंडिंग सेल रेझिस्टन्स टू व्हायरल इन्फेक्शन. व्हायरल इन्फेक्शन पासून पण प्रोटेक्ट करण्यासाठी हे जे मॉलिक्युल्स आहेत इंटरफिरॉन्स, हे इंटरफिरॉन्स रिलीज केल्या जातात बाय सेल्स. ओके, तर हे नॅचरल आपल्या बॉडीमध्ये तयार होत असतात. दिस इज द इनेट दॅट इज इनबॉर्न इम्युनिटी दॅट वी हॅव ऑलरेडी रिसीव्ड. देन फॅगोसाइट्स, फॅगोसायटिक बॅरियर्स. तर फॅगोसायटिक बॅरियर मध्ये काय होतं, फॅगोसायटोसिस मेकॅनिझम आपण पाहिली होती सर्क्युलेशन मध्ये की फॅगोसाइट्स मध्ये कोणाकोणाचा रोल आहे. ज्या WBCs आहेत त्या फॅगोसायटोसिसची मेकॅनिझम कशी करतात हे आपण पाहिलं होतं. मग आता फॅगोसाइट्स दीज आर specialized cells of our body that engulf and destroy invading microorganism and protect the body. त्याला आपण म्हणतो फॅगोसायटोसिस. यामध्ये काय आहे, मॅक्रोफेजेस दॅट इज द न्यूट्रोफिल अँड मोनोसाइट्स. WBC चे ज्या 5 प्रकार आपण बघितले व्हाईट ब्लड सेल्सचे, तर मी म्हटलं की व्हाईट ब्लड सेल्स इज स्पेशली मेन फॉर दिस इज द डिफेन्स मेकॅनिझम. तर त्यामधल्या ज्या न्यूट्रोफिल आणि मोनोसाइट्स आहे ते मॅक्रोफेजेसचं काम करतात. दे बिकम बिगर अँड अटॅक ऑन द मायक्रो ऑर्गॅनिझम अँड किल देम. तर न्यूट्रोफिल आणि मोनोसाइटचा महत्वाचा रोल हा फॅगोसायटोसिस मध्ये आहे की ते डायरेक्ट इन्व्हेड करतात मायक्रो ऑर्गॅनिझम्सला, अटॅक करतात आणि कम्प्लिटली डिस्ट्रॉय करतात, एनगल्फ करतात. म्हणून त्या प्रोसेसला आपण म्हणतो फॅगोसायटोसिस. हा फॅगोसायटिक बॅरियर म्हणून हा तिसरा आपण कन्सिडर करतोय. याच्यामध्ये अजून कफर सेल्स असतात ज्या लिव्हरच्या, त्याही कफर सेल्स ऑफ द लिव्हर दॅट इज ऑल्सो हॅव्हिंग द फॅगोसायटोसिस रोल. तर लिव्हर मध्ये जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्याला एनगल्फ करण्यासाठी हे जे कफर सेल्स आहेत दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. सो दिस इज कन्सिडर्ड ॲज अ फॅगोसायटोटिक बॅरियर. पहिला अनाटॉमिकल बघितला, दुसरा जो पाहिला आपण फिजिओलॉजिकल, आणि हा जो आहे फॅगोसायटोसिसची मेकॅनिझम जी घडवून आणतात ते फॅगोसायटिक बॅरियर. देन इन्फ्लॅमेटरी बॅरियर. आता बरेच वेळा इन्फ्लॅमेशन म्हणजे सूज येणे ज्याला आपण म्हणतो, तर अॅन इन्फेक्शन ऑर टिश्यू इंजुरी ऑफन कॉजेस दिस रेडनेस. एखादं इन्फेक्शन झालंय किंवा टिश्यूला इंजुरी झाली तर आपण हे सिम्पटम्स पाहतो, तिथे रेडनेस झालेला आहे. स्वेलिंग, इन्फ्लॅमेशन म्हणजे स्वेलिंग. देन पेन, तिथे पेन जाणवायला लागतं. सो द प्रोडक्शन ऑफ द हीट, तिथे कशा पद्धतीने ते मायक्रो ऑर्गॅनिझमला रेजिस्ट केल्या जातं, तर त्याच्यासाठी हा इन्फ्लॅमेटरी बॅरियर आहे. जो नॅचरल कंडिशन मध्ये इन्फ्लॅमेशन येते, सूज येते आणि ऑटोमॅटिकली नंतर आपण त्याच्यातून रिकवर पण होतो. तर हे जे आहे रिमूव्ह पण होते काही वेळानंतर. तर हा झाला इन्फ्लॅमेटरी बॅरियर. ओव्हरऑल बॉडीला प्रोटेक्शन देतो. स्वेलिंग आहे, रेडनेस, स्वेलिंग, पेन हे प्रोडक्शन ऑफ हीट. सो इट मे रिझल्ट इन सच फीवर. त्यामुळे फीवर येतो, नॅचरली मायक्रो ऑर्गॅनिझमला किलिंग करायला मदत होते. सो दिस लोकलाइज मॅनिफेस्टेशन इज कॉल्ड ॲज द इन्फ्लॅमेटरी रिस्पॉन्स. त्यालाच आपण इन्फ्लॅमेटरी रिस्पॉन्स म्हणतो. आणि हा इन्फ्लॅमेटरी रिस्पॉन्स कशामुळे होतो, तर बाय सिक्रेटिंग सच सम केमिकल्स लाईक हिस्टामिन्स अँड प्रोस्टॅग्लॅन्डिन. हे हिस्टामिन, प्रोस्टॅग्लॅन्डिन हे जे आहे इन्फ्लॅमेटरी सबस्टन्सेस जे आहे तर हे सिक्रेट होतात.
So these are secreted by damaged mast cells of connective tissue and basophils of the blood. ज्यावेळेला कुठल्या प्रकारची इंजुरी होते, एखादा मार बसलेला आहे, अशा कंडिशन्स मध्ये तिथे सूज येते. सूज येते म्हणजेच काय होतं की हिस्टॅमिन्स आणि प्रोस्टॅग्लॅन्डिन्स हे केमिकल ते डॅमेज टिश्यू सिक्रेट करतात आणि त्याच्याद्वारे हे जे सिम्पटम्स आपण पाहतो, रेडनेस आहे, स्वेलिंग आहे, पेन तिथे क्रिएट होतो. त्यामुळे नॅचरली टेम्परेचर वाढतं तिथलं आणि टेम्परेचर वाढल्यामुळे काय होतं की हाय टेम्परेचरमुळे ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स किल करायला मदत होतात अँड दॅट इज कॉल्ड ॲज द इन्फ्लॅमेटरी बॅरियर. तर हे सगळ्या प्रकारचे बॅरियर्स आपण पाहिले. These chemical dilate make the blood capillaries more permeable in the region of tissue injury. इन्फ्लॅमेशन होते म्हणजे हे जेव्हा हिस्टॅमिन आणि प्रोस्टॅग्लॅन्डिन सिक्रेट होतात त्यावेळेला ब्लड फ्लो जो आहे तो त्या जिथे तुम्हाला इंजुरी झालेली आहे त्या पार्टकडे वाढणार. नॅचरली तो पार्ट तुम्हाला सुजून आल्यासारखा वाटेल, स्वेलिंग झाल्यासारखं वाटेल, त्यालाच आपण म्हणतो इन्फ्लॅमेशन. आणि मग टेम्परेचर वाढल्यामुळे इट बिकम्स देन इझी टू दॅट इज द control this microorganism. So vascular fluids comes out of the blood vessels again and fluid containing serum protein, काही त्याच्यामध्ये असे प्रोटीन्स पण आहे which kill the bacteria. त्यामुळे हिस्टॅमिन आणि प्रोस्टॅग्लॅन्डिन येते प्रोसेस लक्षात. तर हिस्टॅमिन आणि प्रोस्टॅग्लॅन्डिन जे डॅमेज टिश्यू सिक्रेट करतात ते काय करतात, ब्लड फ्लो त्या रिजन कडे घडवून आणतात. तिथे ब्लड फ्लो झाल्यामुळे त्या ब्लड फ्लुइड मधलं जे काही सिरम प्रोटीन्स आहे ते त्या बॅक्टेरियाला किल करण्यासाठी मदत करतात. एकीकडे टेम्परेचर पण वाढतंय आणि एकीकडे जे ब्लड व्हास्क्युलर सप्लाय त्या रिजनला जास्त झाल्यामुळे तो भाग स्वेलिंग तिथे स्वेलिंग होते आणि स्वेलिंग झाल्यामुळे पुन्हा त्या ब्लड मधले जे सिरम काही प्रोटीन जे आहे त्या सिरम मधले तर ते बॅक्टेरियाला किल करण्यासाठी मदत करतात. तर ही पण एक नॅचरल प्रोसेस आपण पाहतो. इन्फ्लॅमेटरी बॅरियर नॅचरली जी सूज येते ती काही वेळाने उतरते पण. तर या सगळ्याला बॉडी स्वतःहून या पद्धतीने डिफेन्स करत असते. तर दीज आर द दॅट इज द दीज आर व्हॉट नॅचरल अँड द इनेट इम्युनिटी. तर इनेट इम्युनिटी मध्ये बॅरियरचा अर्थ आपली बॉडी कशा कशा पद्धतीने रेजिस्ट करते पॅथोजनला, हा एक प्रकार आपण पाहिला इनेट इम्युनिटीचा, की आपली बॉडी कशा पद्धतीने रेजिस्ट करते. हा पॉइंट आपण लक्षात घेतलेला आहे. त्यानंतर ॲक्वायर्ड इम्युनिटी आपण पाहिलंय, त्याच्यामधले ते 4 बॅरियर लक्षात घ्यायचे आहे की बाय बॉर्न आपल्याला जे काही बॉडीचं स्ट्रक्चर म्हणून म्हणतात की बॉडीचं आपलं स्ट्रक्चर इट इज जस्ट गॉड गिफ्ट. नॅचरली जे आपल्याला प्राप्त झालेले आहे, जसं स्ट्रक्चर आहे, जसं क्रिएशन आहे, तसंच प्रोटेक्शन सुद्धा नॅचरली आपल्याला मिळालेलं आहे. त्यामुळे दॅट इज कमिंग अंडर द इनेट इम्युनिटी. अनाटॉमिकल बॅरियर मध्ये आपण पाहिलं स्किन आणि म्युकस मेम्ब्रेन. फिजिओलॉजिकल बॅरियर मध्ये टेम्परेचर वाढल्यामुळे मायक्रो ऑर्गॅनिझम किल होतात. पीएच ऍसिडिटी कशी किल करते ते आपण पाहिलं. त्याचबरोबर बॉडी सिक्रेशन, एक्झाम्पल टीयरचं घेतलं की बॅक्टेरिया किल केल्या जातात. फिजिओलॉजिकल नंतर फॅगोसायटिक बॅरियर आपण त्याच्यामध्ये पाहिलं. फॅगोसायटिक बॅरियर फॅगोसायटोसिसची प्रोसेस कोण करतात, न्यूट्रोफिल मोनोसाइट्स जे पॅथोजनवर अटॅक करून त्याला किल करतात. आणि लास्टली आपण पाहिलं की इन्फ्लॅमेटरी रिस्पॉन्सेस होतं. हे चारही इकडचे बॅरियर लक्षात घेतलं तर इनेट इम्युनिटी इन डिटेल वी हॅव कन्सिडर्ड. इनेट इम्युनिटी हा पार्ट डिटेलमध्ये आपण पाहिलेला आहे. पुढचा जो आहे तो ॲक्वायर्ड इम्युनिटी मध्ये थोडंसं लक्षात घ्या. ॲक्वायर्ड इम्युनिटी इज द रेझिस्टन्स दॅट बॉडी ॲक्वायर्स ड्युरिंग द लाईफ इन रिस्पॉन्स टू इन्व्हेजन बाय पॅथोजन. आता वेगवेगळ्या प्रकारचे पॅथोजन आजही आपण पाहतो नेचरमध्ये आले, जे पूर्वी नव्हते. आता वेगवेगळ्या प्रकारचे डिसीजेस आज आपण पाहतोय. स्वाईन फ्लू आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे, आता तर कोरोनाबद्दल आपण बघतो आहोत. तर असे कोरोना व्हायरसेस आहे, स्वाईन फ्लू आहे, हे वेगवेगळ्या प्रकारचे जे नवीन नवीन डिसीजेस समोर येत आहे. आणि याला जेव्हा आपली बॉडी फाईट करू शकते आहे आणि डिफेन्स करू शकते आहे तर ती झाली ॲक्वायर्ड इम्युनिटी. तर ॲक्वायर्ड इम्युनिटी मध्ये आपण पाहणार आहोत टाइप्स मध्ये. त्याचे परत टाइप्स इन शॉर्ट मी बेसिकली एक्सप्लेन केले आउटलाईन मध्ये. आता आपण बघणार आहोत ऍक्टिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी कशाला म्हणतात आणि पॅसिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी कशाला म्हणतात. तर ऍक्टिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी याच्यामध्ये it is the resistance developed by an individual as a result of antigenic stimulus of invading pathogen or vaccine activating immune system of the body results in the production of antibody. जेव्हा एखादा अँटीजन आपल्या बॉडीमध्ये ऍक्टिव्ह आपण ॲक्वायर्ड ऍक्टिव्ह बघतो आहे. ॲक्वायर्ड मध्ये 2 प्रकार पाहतोय. ॲक्वायर्ड मी तुम्हाला सांगितलं की आता जो इंडिव्हिज्युअल आहे येणाऱ्या एन्व्हायरमेंटला फेस करत राहतो
तर नवीन नवीन प्रकारचे जे जर्म्स आहेत, पॅथोजन्स हे नेचरमध्ये एंटर होत आहे आणि त्याला आपण कशा पद्धतीने फेस करतो ती झाली ॲक्वायर्ड. पूर्वी आपण पाहिली इननेट, आता आपण बघतोय की ॲक्वायर्ड. आता हे नवीन नवीन प्रकारचे जे डिसीजेस आहेत त्याला आपण कशा पद्धतीने फेस करतो, तर आपल्या बॉडीमध्ये त्यामध्ये ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह दोन प्रकार आहेत. तर ऍक्टिव्ह म्हणजे बॉडी ऑलरेडी ऍक्टिव्ह आहे, आपल्या बॉडीतली इम्युन सिस्टीम जी ऑलरेडी ऍक्टिव्ह आहे, तर ती नॅचरल आणि आर्टिफिशियल मध्ये आपण बघणार आहोत. तर इम्युनिटी इज एक्वायर्ड बाय ऍक्टिव्हेटिंग द इम्युन सिस्टीम. ऍक्टिव्हेटिंग केव्हा होईल, जेव्हा की एखादा अँटीजन बॉडीमध्ये एंटर होईल, तो स्टिम्युलस झाला ना इम्युनिटीसाठी. मग जो अँटीजन ज्या वेळेला बॉडीमध्ये एंटर होईल तो ऍक्टिव्हेट करेल इम्युन सिस्टीमला जी ऑलरेडी आहेच ऍक्टिव्ह, आणि मग काय होईल, प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडीज. देन acquired active immunity ही is of two types. So that is natural acquired. नॅचरल आणि आर्टिफिशियल. आता याच्यातले प्रकार आपल्याला बघायचे आहे. नॅचरलचं एक सोपं एक्झाम्पल इथे आपण घेतलेलं आहे. पर्सन गेट अटॅक ऑफ द मिझल अँड डेव्हलप्स द नॅचरल acquired ऍक्टिव्ह इम्युनिटी टू मिझल्स फॉर लाईफ टाईम. मिझल्सचे जे पॅथोजन आहे ते एकदा बॉडीमध्ये एंटर झाल्यानंतर जी बॉडी तुमची ऍक्टिव्हेट होते आणि अँटीबॉडीज फॉर्म करते, तर ही अँटीबॉडीज कशी राहील थ्रू आउट लाईफ टाईम. त्यामुळे अटॅक ऑफ मिझल्स डेव्हलप्स नॅचरल ऍक्वायर्ड ऍक्टिव्ह इम्युनिटी टू मिझल्स फॉर लाईफ टाईम. त्याला आपण म्हणणार नॅचरल ऍक्वायर्ड. दिस इज ड्यू टू इन्फेक्शन इज कॉल्ड नॅचरल ऍक्टिव्ह. एखादा पॅथोजन ज्या वेळेला बॉडीमध्ये एंटर होईल त्यावेळेला ती इम्युनिटी नेक्स्ट टाइम तुम्हाला मिझल्स एंटर झाल्यावर पुन्हा अटॅक होईल, पण यू विल गेट ready because antibodies are already prepared. आर्टिफिशियल acquired active immunity मध्ये आपण acquired ऍक्टिव्हच इम्युनिटीचे प्रकार पाहतोय. नीट लक्षात घ्यायचं आहे, नावामध्ये कन्फ्युज होऊ नका. एवढं मोठं नाव बघायची गरज नाही. नॅचरल आणि आर्टिफिशियल, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. ऍक्वायर्ड इम्युनिटी हा सेकंड कॅटेगरी आपण बघतोय. ऍक्वायर्ड इम्युनिटी मध्ये ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. तर अजून आपली ऍक्टिव्ह इम्युनिटी चालू आहे. ऍक्टिव्ह मध्ये नॅचरल आणि आर्टिफिशियल आपण पाहतोय. नॅचरल म्हणजे जेव्हा पॅथोजन नॅचरली बॉडीमध्ये एंटर झालेलं आहे तेव्हा बॉडी त्याच्याविषयी जे अँटीबॉडीज तयार करतात, सो इट गिव्स द इम्युनिटी फॉर लाईफ टाईम. देन आर्टिफिशियल मध्ये काय होतं, तर आर्टिफिशियल मध्ये हे जे आहे बघा, व्हॅक्सिन प्रकार दिलेले आहे. पोलिओ व्हॅक्सिन, BCG व्हॅक्सिन, TB साठी जी दिल्या जाते, ते TBचे जर्म जे आहे ते त्याचा अटॅक झाल्यानंतर हे व्हॅक्सिन, हे मी तुम्हाला म्हटलं की प्रिव्हेंटिव्ह मेजर्स दिल्या जातात. व्हॅक्सिन कशा पद्धतीने बनवतात तुम्हाला माहिती आहे की हे जे पॅथोजन आहे हे आता नॅचरली बॉडीमध्ये एंटर झालं तर बॉडीनी काय केलेलं आहे, त्याला फाईट करण्यासाठी अँटीबॉडीज तयार केलेले आहे. पण आर्टिफिशियल मध्ये काय केलं गेलेलं आहे की बरेचसे डिसीज नेचरमध्ये कोणकोणते आहेत आणि कोणकोणते डिसीज हे फॅटल आहे, खूप मोठ्या प्रमाणावर त्याच्याद्वारे डेथ आहे. जसं फॉर एक्झाम्पल टीबी पण हा अतिशय भयंकर आजार आहे. मग त्याच्यासाठी BCG व्हॅक्सिन फाइंड आउट केली. मग बरेचसे जे आजार आहे त्याच्यामध्ये जे की फॅटल आहे, लिडिंग टू डेथ, मग ते जे डिसीजेस आहे कशामुळे होतात, आज या मायक्रो ऑर्गॅनिझमचा अभ्यास झाल्यामुळे या विशिष्ट बॅक्टेरिया किंवा व्हायरसेसमुळे जर ते डिसीजेस होतात तर त्याला पहिलेच डेड आणि किल करून व्हॅक्सिन म्हणजे इंजेक्शनच्या मार्फत आर्टिफिशियली जेव्हा बॉडीमध्ये इन्सर्ट केल्या जातात तेव्हा त्याला आपण म्हणतो व्हॅक्सिन. इट इज स्पेसिफिकली इक्वेशन लक्षात घ्यायचे ऍज अ प्रिव्हेंटिव्ह मेजर. येणाऱ्या कुठल्याही डिसीज तुम्हाला होणार नाही अशातला भाग नाहीये, पण अचानकपणे ज्या वेळेला पॅथोजन एंटर होतो, बॉडीची जर इम्युनिटी कमी पडली तर बॉडी त्याला रेजिस्ट करू शकत नाही. पर्सन मे लीड टू डेथ नॅचरल कंडिशन मध्ये. पण आर्टिफिशियल कंडिशन हे काय आहे, प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे. ऍक्टिव्ह इम्युनिटीचं प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे आर्टिफिशियल. यामध्ये ऑलरेडीच व्हॅक्सिन दिलेले असतात लहानपणापासून, त्यामुळे ते जर्म्स तुमच्या बॉडीला फॅमिलियर झालेले असतात. मग ते जर्म्स फॅमिलियर झालेले असल्यामुळे बॉडी त्याच्याविषयी अँटीबॉडी ऑलरेडी शरीरामध्ये तयार करून ठेवते लहानपणापासून, आणि जेव्हा कधी अटॅक झाला तर या अँटीबॉडीज तुम्हाला त्याच्यापासून वाचवत असतात, प्रोटेक्ट करत असतात. आता फॉर एक्झाम्पल हा एखादा स्वाईन फ्लू आहे. स्वाईन फ्लू जो आहे, स्वाईन फ्लू डायरेक्टली जर एंटर झालाय बॉडीमध्ये, एखाद्याची इम्युनिटी कमी पडली तर नॅचरली काय होणार आहे, स्वाईन फ्लू मध्ये त्याची डेथ होईल. पण स्वाईन फ्लूचं व्हॅक्सिन हे आर्टिफिशियल आहे. ही आर्टिफिशियल मेथड आहे ऍक्टिव्ह इम्युनिटीची. पण आर्टिफिशियली जर स्वाईन फ्लूचं व्हॅक्सिन अगोदर दिलेलं आहे, स्वाईन फ्लू समजा झालंय फॉर एक्झाम्पल,
तरी सुद्धा त्याच्यातून इझिली प्रोटेक्ट करू शकेल, कारण की अँटीबॉडीज तो जर्म्स अगोदरच बॉडीने फॅमिली लक्षात घेऊन त्याविषयी अँटीबॉडीज बनवल्या गेलेल्या आहे. आणि म्हणून एक्झाम्पल्स लक्षात घ्या. एक्झाम्पल्स वरून अतिशय सोपं जाईल. नॅचरल म्हणजे काय? नॅचरली जेव्हा पॅथोजन एंटर होतो तेव्हा बॉडी फाईट करते. ती त्या कंडिशन्स मध्ये वेदर इट मे बी फाईटही करेल किंवा त्याच्यामध्ये प्रोटेक्ट पण करू शकते किंवा मे समटाइम्स फॅटल कंडिशन्स पण इथे क्रिएट होऊ शकतात. पण आर्टिफिशियल मध्ये काय होते? प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, याच्यामध्ये प्रोटेक्शनचे चान्सेस जास्त आहेत. देन नेक्स्ट याच्यामध्ये पॅसिव्ह इम्युनिटी दुसरा प्रकार आहे पॅसिव्ह. आता आपण ऍक्टिव्ह पाहिला नॅचरल आणि आर्टिफिशियल त्याचे प्रकार. पॅसिव्ह मध्ये पण नॅचरल आर्टिफिशियल आपण प्रकार पाहणार आहोत. तर पॅसिव्ह इम्युनिटी इज अक्वायर्ड वेन रेडीमेड अँटीबॉडीज, इथे सगळे अँटीबॉडीज रेडीमेड आहे. दीज आर रिसीव्ह बाय ऑर इंट्रोड्यूस इन टू द बॉडी. आणि कशा पद्धतीने नॅचरल आणि नॅचरल पॅसिव्ह इम्युनिटी, पॅसिव्ह मध्ये नॅचरल प्रकार काय आहे? फॉर एक्झाम्पल जसं मी तुम्हाला म्हटलं की मदर टू चाइल्ड. आता ज्या वेळेला बेबी ग्रोनअप होत असते त्यावेळेला तुम्हाला माहिती की एम्ब्रिओ आणि मदर याचं जे कनेक्शन आहे ज्याला आपण म्हणतो प्लॅसेंटा, की एम्ब्रिओला सगळं काही जे न्यूट्रिशन आहे व्हॉट एव्हर थिंग सगळं जे काही आहे मदर कडून प्लॅसेंटा थ्रू मिळत असते. त्यामुळे प्लॅसेंटा हा अतिशय महत्वाचा भाग आहे. जेव्हा दॅट इज द वुमन इज प्रेग्नंट ॲट दॅट कंडिशन, जे काही मदर टू द फिटस, मदर टू एम्ब्रिओनिक कंडिशन्स मध्ये एम्ब्रिओला जे काही सगळं न्यूट्रिशन आहे प्रोटेक्शन आहे ते प्लॅसेंटा थ्रू मिळत असतात. त्यामुळे प्रायमरीली कंडिशन मध्ये जे अँटीबॉडीज मदर कडून फिटस कडे पास आउट होतात ते पहिले प्लॅसेंटा कडनं. आणि आफ्टर बर्थ जे पहिलं मिल्क म्हणतो आपण, त्या मिल्क मध्ये महत्वाचा जो फॅक्टर आहे म्हणून मदर्स मिल्कला इम्पॉर्टन्स जास्त दिला गेलेला आहे याच्याकरता, कारण की त्याच्यामध्ये जो अतिशय इम्पॉर्टंट पार्ट असतो तो आहे कोलेस्ट्रॉम. तर कोलेस्ट्रॉम मध्ये या पर्टिक्युलरली हे इम्युनोग्लोब्युलिन्स आहेत, हे इम्युनिटी मॉलिक्युलद्वारे आणि सेल मिडिएटेड इम्युनिटी आणि मॉलिक्युलर अजून पुढे त्याचे प्रकार आहेत बघा. तर याच्यामध्ये हे जे मॉलिक्युल्स आहेत, अँटीबॉडीज जे आहे त्या कोलेस्ट्रॉम मधून फर्स्ट मदर्स मिल्क याच्यातून जे ट्रान्सफर होतात दॅट इज गिव्हिंग द नॅचरल पॅसिव्ह इम्युनिटी. पॅसिव्हली ट्रान्सफर होतात, मुला त्यांना काही बिल्डअप करावे लागत नाही. इथे मदर टू चाइल्ड, सो इझिली दॅट अँटीबॉडीज आर पास ऑन मदर टू इन्फॅन्ट. फर्स्टली इन एम्ब्रियोनिक कंडिशन प्लॅसेंटा थ्रू सुद्धा मिळतात आणि आफ्टर बर्थ ज्या वेळेला फर्स्ट मदर्स मिल्क त्याच्यातून कोलेस्ट्रॉमद्वारे हे जे अँटीबॉडीज ते पास आउट होतात. म्हणून पॅसिव्ह ऍक्टिव्हिटी मध्ये, पॅसिव्ह इम्युनिटी मध्ये हा नॅचरल प्रकार आहे जिथे इझिली पास ऑन होतात. नॅचरल acquired passive immunity, but it is short lived because antibodies received by the child from mother remain in the body for a short time. त्यामुळे ही जी इम्युनिटी आहे ती काय असणार आहे? शॉर्ट टाइम इम्युनिटी आहे. सो दिस नॅचरल acquired immunity it is for short time आणि ही पण शॉर्ट टाइम असणार आहे. तर ऍक्टिव्ह जी आहे, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह आपण पाहतो, पॅसिव्ह मध्ये पास ऑन झालेले डायरेक्टली आवश्यकतेनुसार, त्यामुळे ही इम्युनिटी शॉर्ट टर्म इफेक्ट देणार. तर ऍक्टिव्ह इम्युनिटी जी आहे ती लॉंग टर्म इफेक्ट देते. ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह मधला मेन डिफरन्स लक्षात घ्यायचा आहे, कारण ऍक्टिव्ह मध्ये जे अँटीबॉडीज बॉडी स्वतः तयार करत असते, ज्यावेळेला एखादा पॅथोजन एंटर जाते नॅचरल कंडिशन मध्ये त्यावेळेला अँटीबॉडीज एकदा बॉडीने तयार झाल्यावर सेकंड टाइम इन्फेक्शन होत नाही. त्यानंतर दुसरा आपण त्याच्यातला जो आर्टिफिशियल प्रकार पाहिला की लहानपणी जेव्हा वॅक्सिन दिल्या जातात त्यावेळेला सुद्धा बॉडी त्या जर्म्सला फॅमिलियर करून त्याच्याबद्दल जे अँटीबॉडीज तयार करून ठेवतात त्या पण थ्रू आउट लाईफ आपल्याला प्रोटेक्शन देते. त्यामुळे ती जी आहे त्याच्याबद्दल मेमरी कीप होते. इथे या कंडिशन मध्ये पॅसिव्ह मध्ये मेमरी कीप होत नाही. दॅट इज मेमरी किपिंग इम्युनिटी आहे ती, ही मेमरी किपिंग इम्युनिटी नाही, तिथे मेमरी कीप केल्या जाते. तर पॅसिव्ह मध्ये डायरेक्टली पास ऑन होतात फॉर शॉर्ट टाइम आणि म्हणून ही शॉर्ट टाइम मेमरी इम्युनिटी आपण याला म्हणू शकतो. तर हे झालं नॅचरलचं एक्झाम्पल जे डायरेक्टली मदर टू चाइल्ड हे नॅचरली पास ऑन होतात. तर आर्टिफिशियल पॅसिव्ह पुन्हा पुन्हा लक्षात घ्यायचं आहे की दिस इज द पार्ट पॅसिव्ह इम्युनिटीचा, ऍक्टिव्ह अक्वायर्ड इम्युनिटीचा, पॅसिव्ह ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. तर हा प्रकार लक्षात घ्यायचा आहे. आणि पॅसिव्ह मध्ये परत मग जसं मी तुम्हाला म्हटलं की पहिला नॅचरल मध्ये मदर टू चाइल्ड हे लक्षात घेऊन घ्यायचं एक्झाम्पल, आणि आर्टिफिशियल मध्ये काय होतं. सो दिस इज द एक्झाम्पल, दिस इज द एक्झाम्पल दॅट इज
डेव्हलप बाय इंजेक्टिंग, हे सिम्पल डायरेक्ट इंजेक्शन दिले जातात अँटीबॉडीजचे युझिंग सिरम फ्रॉम ह्युमन्स ऑर ॲनिमल्स इज कॉल्ड आर्टिफिशियल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. यामध्ये डायरेक्टली जे अँटीबॉडीज ऑप्टेन फ्रॉम हायपर इम्युनाइज हॉर्सेस आर इंजेक्टेड टू ह्युमन्स अगेन्स्ट द रॅबिज पॅथोजन. आता मी म्हटलं की जसे काही डिसीजेस हे अतिशय हार्मफुल आहे, हे लक्षात घेऊन की त्याच्यासाठी त्या ज्या अँटीबॉडीज आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता रॅबिजचे व्हायरसेस आहे, रॅबिजमध्ये जर माणूस वाचतच नाहीये तर रॅबिजचे जे व्हायरसेस आहेत ते व्हायरसेस जेव्हा ॲनिमल्सवर ते प्रयोग केल्या जातात, म्हणून इथे हॉर्सचे एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे की हायपर इम्युनाइज हॉर्स, त्या हॉर्समध्ये इंजेक्ट करून जेव्हा ती ॲनिमल्सची बॉडी अँटीबॉडीज तयार करतील तेव्हा त्या अँटीबॉडीज त्या ॲनिमलमधून एक्स्ट्रॅक्ट केल्या जातात आणि ते एक्स्ट्रॅक्ट करून ते अँटीबॉडीज ॲज अ रेडीमेड इंजेक्शन हे त्या डिसीजवर ह्युमन बिंग्सला दिल्या जातात. त्यामुळे ह्युमन बिंग्समध्ये लाईफ सेव्हिंग ड्रग्ज याला आपण म्हणतो, त्या लाईफ सेव्हिंग ड्रगच्या माध्यमातून लाईफ सेव्ह करणं हे पॉसिबल होतं. त्यांच्यातली ही जी आहे डायरेक्ट इम्युनिटी त्याला दिली जाते. ही दिस इज तिकडे आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून व्हॅक्सिन बघितले, तर व्हॅक्सिनला अपोजिट ही पॅसिव्ह इम्युनिटी आहे. याच्यामध्ये अँटीबॉडीजचे डायरेक्ट इंजेक्शन्स आहे. जसं आपण पाहिलं की या हॉर्समध्ये या अँटीबॉडीज तयार केल्या रॅबिजच्या अगेन्स्ट, हॉर्समध्ये तयार केल्या त्या अँटीबॉडीज आणि त्या एक्स्ट्रॅक्ट करून ह्युमन बिईंगमध्ये ते इंजेक्शन डायरेक्टली दिल्या जातात. त्यामुळे डायरेक्टली पास ऑन केल्या जातात, म्हणून ती झाली पॅसिव्ह इम्युनिटी. So this is a very simple method. Today we have seen the types of the immunity. Immunity हा पार्ट डिटेल मध्ये बघितलेला आहे आपण विथ एक्झाम्पल. तर त्याच्यामध्ये सगळ्यात सोपं डिस्क्राईब यू कॅन इझिली द मॅटर, बट यू हॅव टू रिमेंबर हे जे टाइप्स आहे याच्यामध्ये काही वेळेला कन्फ्युजन होण्याचे चान्सेस आहे. त्यामुळे हे कन्फ्युजन न होता तसं पाहिलं तर अतिशय सोपं आहे. आता ओव्हरऑल एवढा टॉपिक आपण डिटेलमध्ये घेतल्यानंतर लास्टली एक मी समराईज करते आहे. त्या समरायझेशनवर व्यवस्थित फोकस करा आणि एवढी समरी तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. देन इझिली यू कॅन राईट ॲट द टाइम ऑफ द एक्झाम. मग त्याला डिस्क्राईब करणं हे अतिशय सोपं आहे. तर इम्युनिटीचा जो चार्ट आहे पहिले तो नीट लक्षात घ्यायचा आहे तुम्हाला की एकीकडे इनेट इम्युनिटी आहे जी बायबॉर्न म्हणतो, तर त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचे की 4 बॅरियर्स आहेत. ते बॅरियर आपण पाहिले की जन्मतःच आपल्याला गॉड गिफ्ट आहे की आपल्या बॉडीचं प्रोटेक्शन कसं होतं, कारण की बॉडीमध्ये बऱ्याचशा ओपनिंग्स आहेत आणि त्याच्यामध्ये जर्म्स हे एंटर होणार. मग आपली बॉडी कशा पद्धतीने त्याला प्रोटेक्शन देते हे आपल्याला गॉड गिफ्ट नॅचरली मिळालेलं आहे. त्यासाठी ते 4 बॅरियर इनेट मध्ये येतात. इनेटचे 4 बॅरियर लक्षात घ्यायचे आहेत. दॅट इज अनाटॉमिकल, स्किन म्युकस मेम्ब्रेन, फिजिओलॉजिकल, टेम्परेचर, पीएच, आणि या पद्धतीने रिपिटेशन द्या, टेम्परेचर, पीएच आणि बॉडी सिक्रेशन. नंतर फॅगोसायटोसिस मध्ये जो रोल करतो तुम्हाला न्यूट्रोफिल, मोनोसाइट इझिली आठवेल, WBCs. अँड चौथा जो बॅरियर आहे तो इन्फ्लॅमेटरी बॅरियर. त्यामुळे इनेट इम्युनिटी ही जी बायबॉर्न आहे त्याच्यामध्ये हे 4 बॅरियर नॅचरली आपल्या बॉडीला प्रोटेक्ट करत असतात. त्यानंतरची जी दुसरी आहे ती ॲक्वायर्ड इम्युनिटी. त्यामध्ये आपण प्रकार पाहिले ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. ऍक्टिव्हचे नॅचरल आर्टिफिशियल, पॅसिव्हचे नॅचरल आर्टिफिशियल. नॅचरल मध्ये ऍक्टिव्हच्याच अपोजिट पॅसिव्ह आहे, लक्षात घ्यायचं आहे. इकडे नॅचरल मध्ये जेव्हा जर्म्स बॉडीमध्ये एंटर होतो त्यावेळेला तो कीप करतो मेमरी आणि पुढे ज्या वेळेला इन्फेक्शन होईल त्यावेळेला आपल्या शरीरात अँटीबॉडीज ऑलरेडी तयार होतील. त्यामध्ये काही वेळेला जर बॉडीची इम्युनिटी कमी पडली तर पर्सन मे लीड टू डेथ नॅचरल कंडिशन मध्ये. त्या लक्षात ऍक्टिव्ह आणि आर्टिफिशियल कंडिशन मध्ये व्हॅक्सिनच दिल्या जातात त्या विशिष्ट जर्म्सचे. जे जर्म्स आहे जे डिसीज कॉज करणारे ते व्हॅक्सिन दिल्यामुळे त्या डिसीज पासून आपल्याला ऍज अ प्रिव्हेंटिव्ह मेजर प्रोटेक्शन केलं जातं थ्रूआउट लाईफ. तर पॅसिव्ह मध्ये काय होतं, पॅसिव्ह मध्ये आपण पाहिलं नॅचरल आणि आर्टिफिशियल. नॅचरल मध्ये रेडीमेड जे अँटीबॉडीज आहे ते रेडीमेड फॉर्म मध्ये मिळतात. एक तर नॅचरल कंडिशन मध्ये जेव्हा आपला बर्थ होतो त्यावेळेला मदर टू द इन्फॅन्ट ऑर चाइल्ड, आणि आर्टिफिशियल मध्ये हे जे रेडीमेड अँटीबॉडीज एक्स्ट्रॅक्ट केल्या जातात अॅनिमल्स कडून आणि ते डायरेक्ट इंजेक्शन दिल्या जातात. त्यामुळे त्याचा रोल तिथपर्यंतच राहणार आहे, ते शॉर्ट व्हाईल राहणार आहे. पण अगोदरची जी ऍक्टिव्ह मधली आपण नॅचरल आणि आर्टिफिशियल प्रकार पाहिला यामध्ये मेमरी किपिंग असल्यामुळे थ्रूआउट लाईफ आपल्याला प्रोटेक्शन देतात. त्यामुळे ते प्रिव्हेंटिव्ह मेजर मध्ये येतात, हे क्युरेटिव्ह मेजर मध्ये येतात. हा डिफरन्स लक्षात घ्यायचा आहे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. समटाइम क्वेश्चन मे ऑल्सो आस्क अबाउट द ऍक्टिव्ह इम्युनिटी अँड पॅसिव्ह इम्युनिटी. सो ऍक्टिव्ह इम्युनिटी इट इज that is
फॉर लॉंग टाइम. दिस इज द पॅसिव्ह इम्युनिटी. इज फॉर शॉर्ट टाइम. ऍक्टिव्ह इम्युनिटी मध्ये मेमरी कीप केल्या जाते. पॅसिव्ह इम्युनिटी मध्ये मेमरी कीप केल्या जात नाही, ती शॉर्ट व्हाईल आहे. हे सगळे पॉईंट्स लक्षात घ्यायचे. सो दिस इज ऑल अबाउट द immunity. Is a very important chapter.